नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। परभणीकरांसाठी खुश खबर। जायकवाडी निम्न दुधना प्रकल्पातून पाण्याचं आवर्तन। जलप्रकल्पातून पाण्याचं सूक्ष्म नियोजन करावं। विभागीय आयुक्त दिलीप गावडे आणि स्थानिक गुन्हा शाखेच्या कारवाईत 5.5 लाखाचा गुटखा जप्त। आता पाहूया बातम्या सविस्तरपणे। जायकवाडी कालव्यातून रब्बी हंगामासाठी 3 आणि उन्हाळी हंगामासाठी 4 पाणी आवर्तनांना, त्याचप्रमाणे निम्न दुधना प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी 3 पाणी आवर्तन आणि उन्हाळी हंगामासाठी 3 पाणी आवर्तनांना छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्याकडून मंजुरी मिळाली आहे, असं अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे यांनी कळवलं आहे। जिल्ह्यासाठी वरदान असलेल्या जायकवाडी डावा कालवा आणि निम्न दुधना प्रकल्पाच्या दोन्ही कालव्यातून पाणी आवर्तन सोडण्यासाठी कालवा सल्लागार समितीची विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी छत्रपती संभाजीनगर येथे आढावा बैठक घेण्यात आली। कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी जायकवाडी आणि 26 नोव्हेंबर रोजी निम्न दुधना प्रकल्पाचे पाणी कालव्यातून सोडण्यात येणार आहे। जिल्ह्यामध्ये जायकवाडी कालव्यातून 97,440 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येतं, तर निम्न दुधना प्रकल्पाअंतर्गत परभणी आणि जालना जिल्ह्यातील 34,438 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येतं। परभणी जिल्ह्यातील रब्बी हंगामासाठी पाणी आवर्तन सोडण्यासाठी शेतकऱ्यांकडून मागणी होत असल्याचं अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे यांनी विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर परभणी यांच्याकडे प्रतिपादन केलं। परभणी जिल्ह्यातील रब्बी हंगामासाठी पिकांसाठी जायकवाडी डाव्या कालव्यातून आणि निम्न दुधना कालव्यातून तात्काळ पाणी आवर्तन सोडण्याची विनंती करण्यात आली। त्यावर विभागीय आयुक्त श्री दिलीप गावडे यांनी कालवा सल्लागार समिती 2024-25च्या बैठकीमध्ये जायकवाडी प्रकल्पातून आणि निम्न दुधना प्रकल्पातून पाणी आवर्तन सोडण्याची परवानगी दिली आहे। छत्रपती संभाजीनगर विभागातील प्रकल्पातील पाण्याचं सूक्ष्म नियोजन करावं, अशा सूचना विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी दिल्या आहेत। विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त तथा कालवा सल्लागार समिती अध्यक्ष दिलीप गावडे यांच्या अध्यक्षतेखाली जायकवाडी प्रकल्प, नांदूर मध्यमेश्वर कालवा प्रकल्प, निम्न दुधना प्रकल्प, माजलगाव प्रकल्प, ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प, पूर्णा प्रकल्प, मांजरा प्रकल्प, निम्न तेरणा प्रकल्प, सीना कोळेगाव प्रकल्प या 9 मोठ्या प्रकल्पावरील सिंचन तसेच पाणी नियोजनासाठी कालवा समितीची बैठक घेण्यात आली। यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त तसेच संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते। यावेळी विभागीय आयुक्त गावडे म्हणाले, पाऊस चांगला झाल्यामुळं आपल्या विभागातील बहुतांश प्रकल्पामध्ये चांगला पाणीसाठा आहे, त्यामुळं या पाण्याचे पिण्यासाठी, शेतीसाठी तसेच उद्योगासाठी सूक्ष्म नियोजन करावं। पाणी टंचाई भासणार नाही, त्याचप्रमाणे टँकरची गरज पडू नये अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। जलसंपदा विभागासह जिल्हा प्रशासनाचे सूक्ष्म पाणी नियोजन करावं, अशा सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या। यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते। स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घुरमाण, त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक पी.डी. भारती आणि पोलीस अंमलदार हे शासकीय वाहनातून पोलीस स्थानक गंगाखेड हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पहाटे 4च्या सुमारामध्ये मिळालेल्या माहितीवरून शिवम नीरस हा त्याच्या 4चाकी वाहनातून प्रतिबंधित केलेला गुटखा हा परेड नाका येथे उतरवून विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती। त्या अनुषंगानं पोलिसांनी 2 पंचासमक्ष परळी नाका येथे पहाटे 5:40 छापा मारला असता पांढऱ्या रंगाच्या डिझायर या वाहनामधून शिवम दिगंबर नीरस याने जवळपास 4,72,500 रुपयाचा गुटखा हा विक्रीसाठी नेत असल्याचं निदर्शनास आलं। त्यावरून पोलिसांनी त्याच्या 4चाकी वाहनासह इतर गुटखा आणि साहित्य जप्त केलं आहे। या प्रकरणी पोलिसांनी शिवम दिगंबर नीरस राहणार पडेगाव तालुका गंगाखेड
आणि आजमत शेख राहणार परळी या दोघांविरोधात पोलीस स्थानक गंगाखेड येथे गुन्हा नोंदविला आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक अशोक घोरबाण यांच्या उपस्थितीमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक पी.डी. भारती, पोलीस अंमलदार लक्ष्मण कांगडे, राहुल परसोडे, परसराम गायकवाड, उत्तम हनवते, दिलीप निरपत्रेवार, मोहम्मद इम्रान यांनी कामगिरी बजावली. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.